राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार. शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल झाल्याची सूत्रांची माहिती. भाजप 12 जागा लढणार तर शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 1च जागा मिळणार असल्याची माहिती आहे. ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणीची जागा शिवसेनेला लढण्याची शक्यता, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता. अहिल्यानगरमध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी. आजपासून नामनिर्देशन पत्र सादर करता येणार. निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी. आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पालघर जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्या. आदिवासी बहुल पालघरचे प्रश्न विधानसभेत मांडणाऱ्या नेत्याला संधी देण्याची मागणी. पालघर जिल्हा खरंच भारतीय जनता पार्टीचा बाल्य जिल्हा आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदवर आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे पालघर जिल्ह्यातून आपल्या सामान्य कार्यकर्ता किंवा कोणालाही उमेदवारी द्यावी ही आपण पालघर शहराच्या वतीने मी पक्षश्रेष्ठींना विनंती करतो. बकरी ईदला काही जण धिंगाणा घालतील. मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केली शंका. यांना शरिया कायदा चालतो, आमचं संविधान का नाही? नितेश राणेंचा सवाल. व्हर्च्युअल ईद साजरी करण्याचाही राणेंचा सल्ला. होळीचा सण आला, दिवाळी आलं तर पर्यावरणपूरक होळी मनवा, ड्राय होळी मनवा, फटाके वाजवू नका. मग आता जी बकरी ईद येते आहे ना, त्यांना सांगा जरा व्हर्च्युअल बकरी करा, कापू नका बकरी. हा हिंमत तुमच्यामध्ये? कशाला प्राण्यांना त्रास देतात? नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात नवं वळण. लातूरमधील 50 रद्दी विक्रेत्यांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. नीटचा पेपर आणि नोट्स रद्दीत विकले असण्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात एनटीए पॅनलमधील रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. अटकेत असलेल्या मनीषा हवालदारनं संबंधित तज्ज्ञाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्याचं सांगितलं. सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या मोटेगावकरच्या अनेक प्रॉपर्टी आता तपास यंत्रणांच्या रडारवरती. नाशिक गंगापूर रोडवरती मोटेगावकरचा आलिशान क्लास. नीट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक क्लासच्या बाहेर लावलंय, तर सीबीआयकडून संपत्तीची चौकशी सुरू आहे. लातूर तालुक्यातील गोंदेगाव गावामधील विद्यार्थिनीनं नीट परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर मानसिक तणावातून विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचा वडिलांनी दावा केलाय. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी गातेगाव पोलिसात जबाब दिला. नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक क्राईम ब्रँचची नोटीस. मतीन पटेलला चौकशीला हजर राहण्याची शक्यता. निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा मतीन पटेल यांच्यावरती आरोप आहे. नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक क्राईम ब्रँचनं नोटीस बजावली आहे. रायगडच्या आंबेनळीमध्ये घाटात जीप खोल दरीत कोसळून भीषण अपघात. अपघातात वाहनातील 8 प्रवाशांचा मृत्यू. महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाटातला अपघात आहे. शोध आणि बचाव पथकानं खोल दरीतून 8 मृतदेह बाहेर काढले. साताऱ्यातील कोरेगावातून फिरण्यासाठी पर्यटक कोकणात जात असताना अपघात झालाय. एका मृतदेहाची ओळख पटली आहे, तर विविध बचाव संघटनांकडून करण्यात आलंय शोधकार्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.